आपण पाहत आहात तेज किसान न्यूज, प्रखर विचारांचे एकमेव न्यूज नेटवर्क। केज विकास संघर्ष समितीच्या मागणीला यश। केज शहरातील मुख्य महामार्गावर पिसाटी नदी ते मधुबन हॉटेल या अंतरावर असलेल्या रस्ता दुभाजकामध्ये सोडलेल्या यू-टर्न मधील भाग खचल्याने धोकादायक कटाव निर्माण झाले होते। यामुळे वळण घेताना दुचाकी वाहनधारक विशेषतः महिला, मुली, विद्यार्थी व वृद्धांना अपघाताचा धोका निर्माण झाला होता। यासाठी केज विकास संघर्ष समितीने HPM कंपनी व प्रशासनाला निवेदने देऊन तात्काळ दुरुस्ती न केल्यास बुधवार दिनांक 19 मार्च रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात बेमुदत रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता। या मागणी व आंदोलनाची दखल घेऊन कंपनीने सोमवारपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे। यामुळे समितीने आपले आंदोलन स्थगित केले आहे। संबंधित कंपनी व प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन समस्या सोडवल्याबद्दल समितीच्या वतीने हनुमंत भोसले, नासेर मुंडे, शेषराव घोरपडे व संपत वाघमारे यांनी आभार व्यक्त केले आहेत। आता केज नगरपंचायतीच्या वतीने रस्ता दुभाजकामधील साफसफाई करावी अशी मागणी ही समितीने केली आहे। शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भवानी चौक या एरियामध्ये संपूर्णपणे जे यू-टर्न सोडलेले होते त्या यू-टर्नच्या मध्यभागी पूर्णपणे रस्ता खचल्यामुळं किंवा मधला भाग खचल्यामुळं कटाव निर्माण झाले होते, ज्यामधून दुचाकी वाहनांना चालणं किंवा प्रवास करणं अवघड झालेलं होतं। मात्र मागच्या 3 दिवसापूर्वी या कंपनीला आणि केज तहसीलच्या माध्यमातून या ठिकाणी निवेदन देण्यात आलं होतं आणि आज आपण पाहू शकतोय कंपनीनं हे काम प्रत्यक्ष सुरू केलेलं आहे। हा भाग आहे केज शहरातील बस स्थानकाच्या समोरचा हा कटाव आहे जो निर्माण झाला होता, ज्यामधून खरं तर इकडं बऱ्याचशा शाळांना जाणारे विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी जे दुचाकी वाहनं किंवा सायकलवरून जात होते त्यांच्यासाठी हा रस्ता खूप अडचणीचा झाला होता आणि आज शहरातील हे सर्व कटाव जे आहेत हे या ठिकाणी भरून घेण्यास केज किसान न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।